पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। जिल्हा परिषदेवर भगवा झेंडा फडकवणारच आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा निर्धार। जनतेच्या सेवेतून विजयाचा मार्ग, शिवसेनेचा संकल्प दृढ, शिवसैनिक सज्ज, यंदा जिल्हा परिषदेवर भगव्याचं वर्चस्व ठरलेलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार तालुक्यातील विविध गटांमध्ये शिवसैनिकांचे मेळावे उत्साहात पार पडले। या मेळाव्याला शिवसेना संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, तालुका प्रमुख तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते। मेळाव्यात कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहून सभागृह जयघोषांनी दुमदुमून गेले। शिवसेनेचा भगवा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवण्याचा संकल्प प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात दृढ झालाय, असे म्हणत आमदार रघुवंशी यांनी पक्ष बांधवांना प्रेरित केले। ते पुढे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्याची आणि तालुक्याच्या जनतेची प्रामाणिक सेवा शिवसेनेने सातत्याने केली। आमचे राजकारण हे सत्तेसाठी नसून सेवेच्या भावनेतून आहे। जनता जाणते कोण कार्य करते आणि कोण फक्त बोलते, त्यामुळे यावेळीही जनता शिवसेनेच्या सोबत ठामपणे उभी राहील याची खात्री आहे। आमदार रघुवंशी यांनी स्पष्ट केले की यावेळी उमेदवारांची निवड केवळ निष्ठा आणि जनाधार पाहून होईल। निवडून येण्याची क्षमता असलेल्या प्रामाणिक व तळागाळाशी जोडलेल्या कार्यकर्त्यांनाच तिकिटासाठी प्राधान्य दिले जाईल। ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी वेळेत पक्षाकडे अर्ज सादर करावेत। प्रत्येक अर्जाचा गांभीर्याने विचार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। मेळाव्यात जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांनीही कार्यकर्त्यांना संघटनेची ताकद वाढविण्याचे आवाहन केले। घराघरात शिवसेनेचा झेंडा फडकवायचा आणि मतदारांपर्यंत पक्षाची कार्यप्रणाली पोहोचवायची असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। या मेळाव्याला तालुक्यातील विविध विभागातून आलेले शिवसैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, युवा सेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभागृहात जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि शिवसेना जिंदाबादच्या घोषणा देत वातावरण उत्साहात न्हाऊन निघाले। शेवटी आमदार रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले, आपण सर्वांनी संघटनेचा सन्मान वाढवायचा आहे। हे रणांगण जनतेच्या सेवेतून जिंकायचं आहे। विजय आपलाच होईल।